आम्ही अभिवादन यात्रा म्हणजे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी एक माहेरवरून यात्रा घेऊन जात असतो आणि दरवर्षी ती जालना, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे आणि महाड करून रायगडला आम्ही जातो. 17 तारखेला जिजाऊंना पुण्यतिथी असते त्या दिवशी अभिवादन करतो. दरवर्षी आम्हाला आमच्या यात्रेला बनकर साहेब आल्यानंतर सर्वांना अन्नदान करण्याचं पुण्याचं काम बनकर पाटील या ठिकाणी नेहमी करत असतात. आणि त्यांनी सांगितलं, मी म्हटलं मध्ये काही मंडळी आम्हाला भेटले, त्यांनी विचारलं की तुम्हाला काही मदत करायची का जेव घालायला. म्हटलं बनकर पाटलांना विचारलं, म्हणजे का सोबती देऊ का. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त 100-200 येतात, 1000-2000 लोक आले तरी मी देऊ घालणार नाही, मला माझा वाटा तुम्ही कोणाला देऊ नका. असे आमचे मित्र आहेत. आणि हे जिजाऊ यात्रेचं 4थं वर्ष आहे. आणि आमचे सर्व सहकारी दरवर्षी आता जळगाववरून मंडळी आले, धुळ्यावरून मंडळी आले आणि जालना, बुलढाणा, वाशिम अशा पद्धतीनं आता पुढे आमचे पुण्यामध्ये किंवा याच्यामध्ये सर्व मंडळी आता भविष्यामध्ये भेटत राहतात. आणि जास्तीच्या गाड्या या नगरपासून पुढं हळूहळू नाशिक असेल अशा भागात जातात. आणि उद्देश हा फक्त जिजाऊंची समाधी जी आहे ही लोकांना माहिती नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा या यात्रेमागचा उद्देश आहे. कारण लोकांना पाचाड माहीत नाही, आणि पाचाड जर माहिती आहे तर तिथे समाधी जिजाऊंची आहे हे पण बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक येतात आणि पुण्यतिथीला 50 लोक असतात. म्हणून आपण ही माहेरवरून ही यात्रा सुरू केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की या यात्रेला आपण सर्वांनी जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दर 17 जूनला आलं पाहिजे. धन्यवाद.